आरंभात सुस्वागतम 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 आलेल्या आदरणीय सरांचं या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये मी आपलं स्वागत करतोय। अतिथींना आपल्या कार्यक्रमामध्ये जे आदरणीय अतिथी आलेले आहेत त्यांना मंचावरती बसण्याकरता मी त्यांना विनंती करतोय। त्यामध्ये आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सुनीलजी पांडे सर आहेत, परंतु काही कारणास्तव ते इथं उपस्थित राहू शकले नाही आहेत। त्यामुळे मग आजच्या या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते आहेत सन्माननीय प्राध्यापक सुमेशजी कावळे सर, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला येथून ते आलेले आहेत। सरांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती आपलं स्थान विराजमान करावं। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक आणि आपल्या महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रमुख सन्माननीय डॉक्टर गजानन वानखडे सर, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती आपलं स्थान ग्रहण करावं। आता कुठलाही कार्यक्रम जर आपण म्हटलं तर त्या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संस्कृतीप्रमाणे दीप प्रज्वलन आणि हारार्पणाने होत असते। एक दीप लावू या संस्कृतीच्या सन्मानाचा, एक दीप लावू या संस्कृतीच्या सन्मानाचा, एक दीप पेटवूया मंगल शुभ कार्याचा। प्रकाशाची चाहूल देतो नवा आरंभ, प्रकाशाची चाहूल देतो नवा आरंभ, या दीपाने उजळू दे आजचा हा शुभ क्षण, या दीपाने उजळू दे आजचा हा शुभ क्षण। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचविणारे डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यासाठी मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमांचं दीप लावून पूजन करावं। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय सर करत आहेत। तसेच ज्ञानाची गंगा ज्यांनी घरोघरी पोहोचवली असे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमांचं सुद्धा इथं पूजन होत आहे। आज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ह्या शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये चालू केल्या, त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यातल्या त्यात आपल्या विदर्भातले लोक शिकून मोठे होऊन राहिलेले आहेत, मोठ्या मोठ्या नोकऱ्यांवर लागून राहिलेले आहेत। आधीची अवस्था ही फार बिकट होती, शिक्षणाच्या सोयी नव्हत्या। त्या काळामध्ये भाऊसाहेबांनी ह्या शिक्षण संस्था आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजेस काढणं चालू केलं। भाऊसाहेबांचं काम हे शब्दांमध्ये मांडता येणारं नाही आहे, अतिशय मोठं कार्य आहे भाऊसाहेबांचं। आपले इथे दीप प्रज्वलन आणि प्रतिमांचं पूजन हा टप्पा इथं संपलेला आहे। यानंतर जे अतिथी आपल्या इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत सत्कार करण्यापूर्वी मी यांचा कवितेच्या माध्यमातून परिचय करून देऊ इच्छित आहे। आपल्या कार्यक्रमाला अध्यक्षपद जे आहे तर आपल्या कॉलेजचे जे प्राचार्य आहेत सन्माननीय डॉक्टर सुनीलजी पांडे सर यांना आहे, पण सर काही कारणास्तव इथं उपस्थित राहू शकले नाही आहेत। असो तर आता सध्या मी तुम्हाला कवितेच्या माध्यमातून जे अतिथी आले आहेत त्यांची ओळख मी तुम्हाला करून देत आहे। कवितेचं जे टायटल आहे ते आहे शेतकऱ्यांच्या बैलबंडी मागचं विद्येचं स्वप्न। श्री शिवाजी महाविद्यालय अकोट बीकॉम प्रथम वर्षाकरिता स्वागतपर ही कविता आहे। बघा जिथे घामाच्या थेंबावर शालेय स्वप्न उमलली, बघा जिथे घामाच्या थेंबावर शालेय स्वप्न उमलली, जिथे शेतकऱ्याच्या एका एका बैलबंडी मागे एका रुपयाने उभारली ज्ञान मंदिराची आलिशान शाळा। ते म्हणजे श्री शिवाजी महाविद्यालय अकोट आणि हे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं तेजोमय घडामोडींचं जाळं। कापसाच्या बोंडात उगवले होते विद्येचं बीज तेव्हा, कापसाच्या बोंडात उगवले होते विद्येचं बीज तेव्हा, शेतकऱ्यांच्या काळ्या मातीतील स्वप्न आज उभी राहिली उंच इमारतीवर जेव्हा। हे केवळ महाविद्यालय नाही, हे केवळ महाविद्यालय नाही तर शेतीच्या छायेत उमलणाऱ्या शिक्षणाचं गौरव गान आहे।
जिथं कष्टाच्या कुशीतून साकारलेलं ज्ञानाचं मंदिर हे खरं विद्येचं गगनगान आहे. अध्यक्षस्थान जे आहे प्राचार्य साहेबांना आहे आपल्या आजच्या कार्यक्रमाचा, जरी ते उपस्थित नसले तरी अध्यक्षस्थान भूषवित आहेत आपल्या महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य माननीय डॉक्टर सुनीलजी पांडे सर, जे लाडकेही आहेत, विद्यार्थी प्रिय पण आहेत आणि द्रष्टेही, ज्यांनी डिजिटल टीव्ही, सुंदर गार्डन, थंडगार पिण्याच्या पाण्याच्या सोयी, स्पर्धा परीक्षा, लायब्ररी, खेळाचे मैदान आणि सुंदर हिरवळ असलेला परिसर विद्यार्थ्यांसाठी सर्वस्व उपलब्ध करून दिलं निर्मिला शिक्षणाचं नंदनवन. माननीय प्राध्यापक सुमेशजी कावळे सर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत. विचारांचे तेजस्वी सूर्य अकोल्याच्या शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातून आलेले, त्यांच्या प्रत्येक शब्दात असतो अनुभवांचा मंत्र. आज विद्यार्थ्यांच्या मनात रुजवतील यशाचा आधारभूत मंत्र. वाणिज्य विभाग प्रमुख माननीय डॉक्टर गजाननजी वानखडे सर आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक, वाणिज्याच्या वाटेवर ज्ञानाचा दीप लावणारे संयोजक. त्यांच्या नियोजनाने प्रत्येक कार्यक्रम होतो सुंदर. शिस्तबद्धता, बांधिलकी याचे उत्तम उदाहरण समर्पक. प्राध्यापक प्रवीण बोंद्रे सूत्रधार या सोहळ्याचा, त्याचा आवाज म्हणजे विचारांचं गोड स्वरूप. वाणीतील नम्रता आणि विचारातील ताकद, बोलताना त्यांच्या शब्दात गुंफली जाते ऊर्जा आणि सौंदर्याचा गंध. प्राध्यापक ज्ञानेश्वर सोनोने सर, प्राध्यापक सुरेंद्र देशमुख सर, प्राध्यापक सावंतकुमार पडोळे सर, प्राध्यापक ऋषिकेश भागवत सर, ज्यांनी यशाच्या वाटेवर विद्यार्थ्यांसोबत चालणं स्वीकारलं खरं. प्राध्यापिका सोनिया गोरार मॅडम, प्राध्यापिका सोनू सराटे मॅडम, प्राध्यापिका आरती कैकवास मॅडम ह्या झाल्यात शिक्षणाच्या दरबारात विद्यार्थ्यांच्या आदर्श व प्रेरणादायी दीप. इथे आलेत आज बीकॉम फर्स्ट इयरचे इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थी, घेऊन नवी उमेद, नवे स्वप्न, नवे विचार. त्यांच्या यशाच्या प्रवासाला ही पहिली सुंदर शुभेच्छांची फुलवाट आहे साकार. शुभेच्छा नवप्रवेशितांना. स्वप्न पहा ती जपा, त्यासाठी झटा. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या छायेत यशाची दिशा सापडते खऱ्या अर्थानं. आजच्या या सुंदर प्रारंभासाठी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आपलं प्रेमळ स्वागत. तर इथे मी आपली शेतकऱ्यांच्या बैलबंडी मागचं विद्येचं जे स्वप्न आहे ही कवितेच्या माध्यमातून मी आदरणीय मान्यवरांचा मी परिचय करून दिला आहे. त्यानंतर भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या या कार्यक्रमामध्ये जे अतिथी आले आहेत त्यांचा स्वागत सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. फुलांनी सजली ही सुंदर माळ, आले अतिथी ज्यांनी दर्शविली उपस्थिती या मंचावर मनापासून करतो आहे स्वागत सत्कार तुमचा. पुष्पगुच्छ देऊन ही संस्कृती आमची आणि हीच आदराची चाल. तर आज इथे कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत सन्माननीय प्रमुख वक्ते म्हणून माननीय प्राध्यापक सुमेशजी कावळे सर, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला येथून आलेले, तर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करतो आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक तथा वाणिज्य विभाग प्रमुख सन्माननीय डॉक्टर गजाननजी वानखडे सर यांना. त्यांनी सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करावं. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक तसेच वाणिज्य विभाग प्रमुख माननीय डॉक्टर गजानन वानखडे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करत आहे प्राध्यापक ज्ञानेश्वरजी सोनोने सर यांना. त्यांनी सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत सत्कार करावा. आणि यासोबतच इथे उपस्थित आपल्या महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक मंडळी यांचा पुष्प सुमनांनी शब्द सुमनांनी मी त्यांचं इथं स्वागत करतो आहे. आणि इथे बीकॉम फर्स्ट इयरचे इंग्रजी आणि मराठी माध्यमातील सर्व विद्यार्थ्यांचं शब्द सुमनांनी मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आहे.
कार्यक्रम थोडस चालू होण्यापूर्वी सरांनी तुम्हाला त्याची जी कल्पना आहे दिली आहे, सन्माननीय वानखडे सरांनी सुद्धा दिली, त्यानंतर सोदरे सरांनी सुद्धा त्याची कल्पना दिली, तरी सुद्धा मी तुम्हाला त्याचं थोडस त्याची माहिती देऊ इच्छित आहे. हा जो कार्यक्रम घेण्यामागचा जो उद्देश आहे, इंडक्शन प्रोग्राम म्हणजे काय याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. इंडक्शन प्रोग्राम म्हणजेच ओळख समारंभ असं आपण त्याला म्हणू शकतो. सुविचारित स्वागत समारंभ असतो हा, जो नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना त्याच्या नवीन शैक्षणिक प्रवासाची योग्य सुरुवात करून देण्यासाठी घेतला जात असतो. याचा जो मुख्य उद्देश आहे, विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाशी आणि अभ्यासक्रमाशी ओळख करून देणे, कॉलेजची रचना, विभाग, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, NCC, NSS इत्यादी डिपार्टमेंटची त्यांना माहिती देणे, कॉलेजच्या संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, त्यामध्ये महाविद्यालयाचा इतिहास, मूल्य, परंपरा, दायित्वांची ओळख करून देणे, त्यानंतर कॉलेजची शिस्त, नियम इत्यादीची सुद्धा विद्यार्थ्यांना ओळख करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांनी करिअर कसे घडवावे, कोणते पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचे मार्गदर्शन या कार्यक्रमातून केले जात असते. हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असतो. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे, मी तर सांगितलेलंच आहे, पण जो प्रमुख जे प्रास्ताविक करणार आहेत ते त्याचा उद्देश अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश करतो प्रास्ताविकातून. तर आजच्या या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्याकरता आजच्या या कार्यक्रमाचे समन्वयक तसेच वाणिज्य विभाग प्रमुख सन्माननीय डॉक्टर गजाननजी वानखडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावं. छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण व्यवस्था भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या 22 स्मृतीला परिवारामध्ये आज आपल्या महाविद्यालयामध्ये नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रोग्राम या संदर्भात आपण जो कार्यक्रम घेत आहोत, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय सुनीलजी पांडे सर, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले शंकरलाल खंडलवाल महाविद्यालय अकोला येथे प्राध्यापक सुमेशजी पावडे सर, तसेच वाणिज्य विभागातील सर्व उपस्थित असलेले प्राध्यापक वृंद आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे असे नवप्रवेशित B.Com भाग 1 ला प्रवेशित असलेले सर्व विद्यार्थ्यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आज गोंधळे सरांनी तुम्हाला आपल्या सूत्रसंचालनामधून इंजेक्शन प्रोग्राम म्हणजे काय याची एक आगळी रूपरेषा तुम्हाला सांगितली की आपल्या महाविद्यालयाचा इतिहास हा सर्व परिचितच आहे. आपल्या महाविद्यालयाचा इतिहास आपल्याला असा जाणून आहे की शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या प्रत्येक मेहनती मागे एक विद्यार्थी हे महाविद्यालय इथं उभारलं गेलेलं आहे. जर आपण आपल्या महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये गेलो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य मिळण्यासाठी ही जी जमीन किल्लेदार या सन्माननीय महोदयांची जवळपास 9 ते 10 एकरचा परिसर आपल्या महाविद्यालयाला लाभलेला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी सुरुवातीला आपण एंट्री करतो तर ती जी जुनी पिढी आहे तिथं इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी तिथं त्यांच्या मार्गदर्शनामध्ये गांधीजीची प्रेरणा घेऊन महात्मा गांधीजींची प्रेरणा घेऊन तिथं त्यांची सभा भरवत असत आणि तिथून ते पुढची रूपरेषा कशी आखावी, स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या संदर्भातल्या त्या सभेमध्ये निर्णय होत असे. हा पूर्व इतिहास आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. कारण आपण भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुद्धा आपण आपल्या पूर्वजांनी भाग घेतलेला आहे. आपण त्यांचे वंशज आहोत म्हणून आपण त्यांचा आठवण म्हणून आणि त्यांनी जो आदर्श आपल्याला करून दिलेला आहे त्या आदर्शावरती चालून आपली जीवनाची प्रगती कशी साध्य करता येईल याचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थी नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी आपल्याला या संदर्भात माहिती असणं गरजेचं असते. तसंच आता आपल्या महाविद्यालयामध्ये कुठले कुठले विषय शिकवले जातात, कुठल्या कुठल्या सुविधा आहेत. आपल्या महाविद्यालयामध्ये 3 फॅकल्टी आपल्याला माहिती आहे आपल्याला कला, वाणिज्य आणि विज्ञान. पदवी आहे, पदव्युत्तर पण आहे, म्हणजे युजी पण आहे आणि पीजी पण आहे, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट. आणि प्रत्येक विषयामध्ये आहे. इंग्रजी असो, मराठी असो, विज्ञान असो, वाणिज्य असो, इतिहास असो, इकॉनॉमिक्स असो, म्हणजे कुठल्याही सब्जेक्ट मध्ये आपल्याला पीजी करता येईल. याच्या व्यतिरिक्त आपल्या महाविद्यालयामध्ये एक स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणून लायब्ररीचं स्पेशल आहे, वाचनालय आहे आणि एक महाविद्यालयाची वाचनालय सेंट्रल लायब्ररी म्हणतो आपण त्याला, ही पण आहे. अशा 2 लायब्ररी अख्ख्या कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी जर आपण जर गेलो तर आपल्याला पाहायला मिळणार नाही. ह्या सुविधा इथं विद्यार्थ्यांच्या भविष्याखाली वेतनांतर शोध घेऊन इतर प्राचार्याने इथे जे लाभलेले प्राचार्य आतापर्यंत आहे तो वेध घेऊन प्रत्येक प्राचार्याने वेध घेऊन ह्या लायब्ररी उभारल्या गेलेल्या आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा मागे राहणार नाही पाहिजे किंवा त्याच्या मनामध्ये कमकुवतची भावना निर्माण झाली पाहिजे. या उद्देशाने तो विद्यार्थी कसा बौद्धिकदृष्ट्या सक्षम होईल या अनुषंगाने इथं लायब्ररी स्थापन केलेली आहे. आज सेंट्रल लायब्ररीमध्ये जर आपल्या वाणिज्य विभागाची पुस्तकांची संख्या जर मोजली गेली तर आज 6000च्या जवळपास आपल्या कॉमर्स फॅकल्टीचे विद्यार्थी आपल्या लायब्ररीमध्ये आहेत. शहरामध्ये तर मी नाव नाही घेत त्या कॉलेजचं, आपल्या शहरामधलं जे कॉलेजचे नाव मी घेत नाही. 2-3 कॉलेज असे आहेत की आपल्या कॉमर्स फॅकल्टीचे पुस्तकांची संख्या जर पाहिली आपण तर जेमतेम 500 ते 1000 आहे जेमतेम. पण आपल्या महाविद्यालयामध्ये तालुका पेठच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य सुखकर कसं होईल या अनुषंगाने आज दूरदृष्टी ठेवून प्राचार्याने आज 5 ते 6000च्या जवळपास आपल्या कॉमर्स फॅकल्टीचे बुक्स वाणिज्य विभागाचे बुक प्रत्येक विषयाचे तर मॅनेजमेंट असो, इकॉनॉमिक्स असो, अकाउंटिंग असो, स्टॅटिस्टिक्स असो, इन्कम टॅक्स असो किंवा कॉम्प्युटर असो प्रत्येक असे सगळे विषयाचे बुक जर आपण जर गोळा केले तर 5 ते 6000च्या जवळपासचे बुक आपल्या लायब्ररीमध्ये आहे. ही सेंट्रल लायब्ररीमध्ये आहे. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या लायब्ररीमध्ये वेगळे एवढी सुविधा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य साहेबांनी
उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शरीरयष्टी चांगली असते, म्हणून काय प्रॉब्लेम झाला बटन पडणार नाही, काळजी करू नका. केला का बंद? केला सर तो बंद. म्हणून NSS, NCC च्या माध्यमातून आपले विद्यार्थी, ग्रामीण भागातील विद्यार्थी देशाच्या रक्षणामध्ये, देशाच्या संरक्षणासाठी हात घेतला पाहिजे. त्यांना कायद्याचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये NCC ची स्थापना सुद्धा झालेली आहे. तसंच NSS च्या माध्यमातून बौद्धिक, सांस्कृतिक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक जाणीव तुमच्या मध्ये, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे. म्हणून NSS च्या माध्यमातून तुम्हाला तुमची शारीरिक विकास होतो, बौद्धिक विकास होतो, मानसिक विकास होतो, सांस्कृतिक विकास होतो आणि सामाजिक जाणीव, समाजामध्ये कसे जीवन जगतात आणि त्यांच्यासाठी आपण मानव समाजासाठी काय करायला पाहिजे याचं शिक्षण, याचे अभ्यास आपल्याला NCCच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. तसं तर आपल्या या ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून आपल्या सिलेबसच्या माध्यमातून तर विकास तर होतो, त्याची जाणीव सुद्धा होते. तरी सुद्धा एक अतिरिक्त सर जवळपास 10 वर्ष NSS चे समन्वय म्हणून राहिलेले आहे. त्यांना 10 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव NSS चा त्याच्याबद्दल सांगते. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, आपण हा वाणिज्य विभागातील आपल्या संधी, भविष्यकालीन संधी आणि आव्हाने कोणत्या आहेत या संदर्भात आपले सर मार्गदर्शन करतीलच आपल्याला. त्याबद्दल मी त्यांना आपल्या महाविद्यालयामध्ये स्वागत करतो. तसंच आपल्या या महाविद्यालयामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा आपल्याला उपलब्ध दिलेल्या आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी त्याचा सदुपयोग होणं गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा सदुपयोग घेणं गरजेचं आहे. महाविद्यालयाची कुठली संपत्ती ही स्वतःची संपत्ती म्हणून आपण जाणीव असायला पाहिजे. आपल्याला जाणीव असायला पाहिजे. आपल्याला 4-5 वर्गामध्ये असताना आपल्याला मराठीमध्ये धडे होते, इतिहासामध्ये धडे होते. जपानचं उदाहरण आपल्याला सांगत होते. स्काउट गाईडच्या माध्यमातून तुम्ही जर स्काउट गाईडमध्ये जर असाल तर त्याच्यामधून तुम्हाला जपान या देशाचं उदाहरण, प्रवास करत असताना प्रत्येक प्रवासाच्या पॉइंटमध्ये सुई घालायला राहतो. म्हणजे आपण प्रवास करत असताना सीट जर काढलेला असेल, ते बसमध्ये असो का रेल्वे मधलं काही सीट असो, काही काढत असो, तर लगेच आपल्या पर्समधून सुई धागा काढून शिवता. हे असं आपल्याला धडे शिकवले गेलेले आहे. म्हणजे आपल्या देशाप्रती असलेली, आपल्या देशामध्ये असलेली संपत्ती ही स्वतःची संपत्ती समजून आपण तिचं रक्षण करायला पाहिजे, हा बोध घेणं गरजेचं असतं. हे बोध आपल्याला दिलेले आहे. पण आपण आपल्या महाविद्यालयातील संपत्तीचं कसं जतन करणं आपल्या या विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे. तसंच एक दुसरा उद्देश इंजेक्शन प्रोग्रामच्या संदर्भात होता. तर नवीन विद्यार्थी राहतात, बाहेरच्या महाविद्यालयामधून आलेले, बाहेर ठिकाणाहून आलेले, या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाची ओळख कशी व्हावी हा सुद्धा एक उद्देश या मागचा असतो. म्हणून हा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे. की तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, अगोदरच्या स्पीचमध्ये सांगितलं
की हे सगळे प्रोग्राम आपल्याला युजीसीच्या नॉर्म्सनुसार घ्यावे लागतात आणि त्याचा फायदा आपल्याला क्रेडिटच्या माध्यमातून करून घ्यायचा असतो. कुठल्याच विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी आम्ही तर घेतो, याची खबरदारी घेतो, जबाबदारी पण घेतो. पण शेवटचं तुम्हाला सांगतो की प्रत्येक विद्यार्थ्याने भारतीय घटनेनं आपल्याला जसे अधिकार दिलेले आहेत तसेच घटनेनं कर्तव्य आणि जबाबदारी सुद्धा दिलेली आहे. तर पायंडा महाविद्यालयातील प्रत्येक घटक तो प्राध्यापक वर्ग असो का विद्यार्थी वर्ग असो का शैक्षणिक वर्ग असो आपल्या अधिकारासोबतच आपले कर्तव्य आणि आपली जबाबदारी काय याचं भान हे प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारला पाहिजे. हा मुख्य उद्देश या इंडक्शन प्रोग्रामचा आयोजित आहे. कर्तव्य आणि जबाबदारी पहिले समजून आहोत. अधिकार काय आहे? तुमचा अधिकार क्रेडिट का होत नाही, कोणत्या विषयाचा क्रेडिट होत नाही आणि आम्हाला हे पुस्तक उपलब्ध का नाही हा तुमचा अधिकार आहे. पण त्याच्यासोबत तुमचं कर्तव्य काय की क्रेडिटला हजर राहणे, नियमितपणे वर्गावरती हजर राहणे, शिक्षकांनी प्राध्यापकांनी दिलेलं कर्तव्य ते तुम्ही पूर्ण करणे हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. पण आपण त्याचा विचार करतो आणि अधिकाराचा फक्त वापर करतो. आज आपण जास्त प्रमाणात अधिकाराचा वापर करतो म्हणून आज आपण अधोगतीला गेलेलो आहोत. पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटकाने जर अधिकाराच्या बरोबर कर्तव्य आणि जबाबदारी अंगीकारली तर आपला भविष्यकालीन विकास झाल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री करते. एवढंच माझं या इंजेक्शनच्या प्रोग्रामच्या माध्यमातून सांगणं होतं. लांबेला प्रास्ताविक मी संपवतो आणि जास्त वेळ मी सरांचा घेतला, प्रमुख अतिथीचा वक्त्याचा घेतला, प्रमुख पाहुण्यांचा घेतला त्याबद्दल मी देखील व्यक्त करतो आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानून तिथं मी माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद सर. अतिशय समर्पक अशा शब्दामध्ये सरांनी आपलं प्रास्ताविक मांडलेलं आहे. यानंतर आपल्या या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये जे अकोल्यावरून वेळातला वेळ काढून मान्यवर उपस्थित झालेले आहेत सन्माननीय प्राध्यापक सुमेशजी कावळे सर यांना प्रमुख वक्ते म्हणून जे मार्गदर्शन करावयाचं आहे ते मार्गदर्शन करण्याकरता मी सरांना इथे मंचावर उपस्थित करतो. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आपला जो प्रमुख विषय आहे तर त्या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी सरांना नम्र विनंती करतो. सर हा एक कॉलर माईक आहे, मोबाईलमध्ये आवाज क्लिअर येतो, त्याच्यात पण येतो, तो माझ्या मोबाईलमध्ये जातो. एक मिनिट जाऊन द्या. त्याचा व्हिडिओ काढून चालतो. ठीक. महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, देशामध्ये हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जातात. त्याचबरोबर शिक्षण महर्षी ही या विश्वामध्ये ज्यांनी ओळख निर्माण करून घेतली असे पंजाबरावजी देशमुख, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोलावे तसे चालावे तसे वंदावी पाऊले असे संतांच्या एक घोषणाप्रमाणे चालणारे आणि मुळाबाजूवर करारून हल्ला करणारे महान संत शिरोमणी गाडगे महाराज या सर्व महामानवांच्या विचारांना व प्रतिमेला मी वंदन करतो.
आपल्या महाविद्यालयाची या प्रास्ताविकेच्या माध्यमामधून जी काही ओळख झाली आणि या अगोदरही मला ओळख होती, या अगोदर मला या ठिकाणी येण्याचा मान मिळालेला आहे. प्रॅक्टिकलच्या संदर्भात असो, वाणिज्य शाखेशी निगडीत असल्यामुळे पांडे सरांनी मला बऱ्याच वेळेस या ठिकाणी प्राचारण केलं. या ठिकाणची तुमच्या कामाची, या महाविद्यालयाच्या कार्याची जी शिस्त आहे, त्या शिस्तीची मी चांगला परिचय आहे. तुम्ही आता नवीन प्रवेशित आहात. मला वाटते या ठिकाणी आलेले सर्व विद्यार्थी जे आहेत हे ग्रामीण भागातलेच आहेत. शेतकरी वर्गातले जास्त प्रमाणामध्ये आणि आर्थिक विनियोजनातून आपला मार्ग काढण्यासाठी ज्या अर्थी आपण शिक्षण हे शस्त्र आवडण्याचा प्रयत्न केला, त्याला आपण कितपत न्याय देतो हे अतिशय महत्वाची बाब आहे. आता सरांनी बोलत असताना उल्लेख केला की या महाविद्यालयाची स्थापना कशासाठी झालेली आहे, की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातले मुले मागे राहू नये. मी याचं थोडंसं विडंबन करतो सर. त्याचं कारण काय आहे? मी ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, मी खेड्यातून आलेला विद्यार्थी आहे, मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय दाहक होती. बीकॉम पर्यंत खासगी गटाने विकले, वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतला, एम.कॉम केलं आणि ज्यावेळेस मी 2005 मध्ये नेट झालो त्यावेळेस मला 12 कॉल होते. 12 कॉल. प्रत्येक महाविद्यालयाने मला बोलवलं की प्राध्यापक यासारखी तरी पूर्ण त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करता येता एकाच ठिकाणी जावं लागणार आहे. मग तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला जे काही असे तालुका लेवलचे कॉलेज मिळाले होते त्या कॉलेजला मी त्या ठिकाणी काय गेलेलं आहे त्याचं कारण सांगतो की सरांनी आता बोलण्याच्या प्रत्येकाने थोडं विलंबन करण्याचा प्रयत्न त्या गोष्टीचा. तालुका लेवलचे कॉलेज मिळाले त्या ठिकाणी मला माहित होतं की या ठिकाणी येणारा जो वर्ग आहे तालुका लेवलवर तो अतिशय हुशार आहे. त्याची बौद्धिक बुद्धी जी आहे ती फार स्ट्रॉंग आहे. तुम्ही स्वतः आमच्या हक्काने ग्रामीण भागात मी आज 18 वर्षापासून शहरी भागामध्ये शिकवतो. तिथल्या विद्यार्थ्याची प्रगती आणि तुमची प्रगतीचा पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही माझ्यासाठी तरी 2 इंच पुढे राहणार आहात, याची शाश्वती मला आहे. कारण ग्रामीण भागातले विद्यार्थी माझे का आहे हे शोधत. तुम्हाला वाटतं का पुण्या मुंबईचे पोरं फक्त 2-4 इंग्लिशच्या लाईनी बोलल्या, 2-3 गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला की ते खूप चाणाक्ष असतात, हुशार असतात, बुद्धिवंत असतात? ही जी कल्पना आहे, ही जी समजूत आहे अतिशय चुकीची आहे तुमच्या बाबतीत. कारण ग्रामीण भागातून मी आलो, अतिशय सरांनी उल्लेख केला कार्यात्मक स्वरूपामध्ये शेतकऱ्यांचे जे काही वेदना आहेत त्या स्वागताशी बोलण्याचा प्रयत्न केला. मला चांगल्या पद्धतीने त्यांचं संकलन असं उत्कृष्ट वाटलं. हे पहिले विलंबन मी याच्यासाठी करतोय की सरांनी जे काही प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे वानखेडे सरांनी की आता ही समजूत थोडीशी दूर फेटायला आहे. कारण ग्रामीण भागातला कुठलाच विद्यार्थी आज शहरी भागातल्या विद्यार्थ्यामध्ये सरळ होताना दिसतो आणि याचं उदाहरण या काळापासून सुरू झालेलं आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. का तुम्ही आता नवीन प्रवेशित विद्यार्थी बीकॉमला आलेले आहात. मला इथला कोणाचा आता मला वाटतं सरांचा, भागवत सरांचा, सोनवणे सरांचा वगैरे काही परिचय नाहीये. वानखेडे सरांचे आम्ही म्हणजे पहिल्यापासून परिचय आहे. या ठिकाणी पांडे सर होते ते माझ्या फॅकल्टीचे आता तुमचे प्राचार्य, प्राध्यापक प्राचार्य. या महाविद्यालयामध्ये विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये असे काही सातत्याने वर्ष होते की या महाविद्यालयाचा विद्यार्थी 1 ते 2 मध्ये येत होते की नाही?
म्हणजे विद्यापीठाच्या 440 कॉलेजेस आहेत 5 जिल्ह्यामध्ये. 5 जिल्ह्यामध्ये 440 कॉलेजेस मध्ये 3 ते 3.5 लाख विद्यार्थी त्यावेळेस शिक्षण घेत असतात. आणि ज्यावेळेस 15 कॉलेजची मेरिट लागते त्यावेळेस शिवाजी महाविद्यालयाचं नाव अपेक्षा असते. आणि कितीतरी वर्ष सातत्य हे मी बघितलेलं आहे. मग आपण का करू समजा फक्त शिक्षण घ्यायचं हे शस्त्र फार मोठं आहे. बाबासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणलं शिकून वागवा. वागच काय वागच का म्हटलं असं विचार केला जातो. तुम्ही कुत्र्याला बघलं का कुत्र्याच्या बगल्याकडे बघतो आणि कधी कुत्र्यातल्या वाघाला बघल्या बघा. वाघ हा मारणाकडे पाहतो. असं मारत असताना त्याच्याकडे पाहतो त्या दगडाकडे पाहतो म्हणून वाघ पाहतो. फार महत्वाची गोष्ट आहे. आता विद्यापीठाने आपल्याकडे होते विषयाकडे. विद्यापीठाने आपल्याला हा जो काही इलेक्शन प्रोग्राम दीक्षांत रंग हा औरंगाबादचा जो काही बाहेरला घालून दिलेला आहे हा कशासाठी आहे सरांनी प्रास्ताविकेमध्ये सांगितलेलं की तुम्हाला या महाविद्यालयाची ओळख झाली पाहिजे. महाविद्यालयाचे जे काही कार्य आहे महाविद्यालयामध्ये जे काही विद्यार्थ्यांसाठी सुख सुविधा आहे ह्या सगळ्या तुम्हाला समजल्या पाहिजे. त्या तुम्हाला मला वाटतं कालच्या आजच्या अगोदरच्या दिवशी सांगितल्या असतील सरांनी. त्याचा परिचय करून दिला असेल. सगळे लायब्ररी वगैरे पाहणे किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट पाहणे. त्याच्यानंतर हा जो दुसरा मला बनवण्याचा अनुषंग असा आहे की विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेच्या भविष्यातील निर्माण होणाऱ्या संधी काय आहेत. आपण संधीची वाट पाहतो. आपण जे प्रयोग घेतलेला आहे किंवा आपण जे आईवडिलांचे किरण आहात तुम्हाला सर्वांनाच काहीतरी व्हायचं आहे. या उद्देशाने तुम्ही महाविद्यालयामध्ये काय केलेलं आहे प्रयोग घेतलेला आहे. प्रयोग घेत असताना तुम्ही खूप विचार केलेला आहे. 10वी पर्यंत 12वी पर्यंत आजपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सातत्याने मिळण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांनी. आजूबाजूच्या आपल्या सराउंडिंग मधले जे काही व्यक्ती आहेत खूप सल्लेखारी लोक असतात. विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे की सल्लेखारी लोकांना थोडंसं सामावून राहण्याचा प्रयत्न करायचा. आजच्या परिस्थितीमध्ये निर्णय क्षमता कशी घेतली पाहिजे हे आपल्याला वाणिज्य शाखा शिकवते. आजपर्यंत मला सांगा तुम्हाला कोणी विचारलं नाही किंवा तुम्हाला घरामध्ये कुटुंबामध्ये वातावरणामध्ये तुम्हाला प्रत्येक आईवडिलांनी विचारलं मुलगा असेल किंवा भावाने म्हटलं असेल की 10वीचं वर्ष आहे हे खूप टर्निंग पॉईंटचं वर्ष आहे. 10वीला म्हटलं असेल 10वी झाली 12वीमध्ये प्रवेश झाला 12वी शिकत असताना 12वीला म्हटलेलं आहे तुम्हाला 12वीचं वर्ष आहे खूप महत्वाचं वर्ष आहे. टर्निंग जीवनाचा टर्निंग पॉईंट काय झालं. टर्निंग पॉईंट सांगायला 12वी झाली तुमची सांगायला तुम्ही प्रामाणिकपणाने की बाबा टर्निंग पॉईंट झाला. झाला आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट सातत्याने तुम्ही कोणाला म्हणतात तुमचे भाऊ बहीण वगैरे असतील तर त्यांनाही म्हणतात तुम्हाला माहित आहे की आपल्या जीवनामध्ये काही टर्निंग पॉईंट लागलं आहे तर झाले काही विचारलं तर तुम्ही त्याला मोठं त्याला विचारता अभ्यास करायला गेला टर्निंग पॉईंट आहे. टर्निंग पॉईंट हा खरा विद्यार्थ्यांनी तुमच्या जीवनामध्ये आतापासून सुरुवात झालेला आहे. आणि खरी वेळ जी आहे या 3 वर्षामध्ये आहे तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करण्याची तुम्हाला तुमचं भविष्य घडविण्याची. आणि हे भविष्य घडवत असताना आजपर्यंत 12वी पर्यंत तुम्ही जे काही बालभारतीच्या स्वरूपामध्ये बालपणी शिकला असाल कुमारगावामध्ये तुम्ही कुमार भारती शिकला असाल होतं ना. 6वी 7वी 8वी पर्यंत बालभारती मराठीमध्ये शिकला असतात. 8वी 9वी 10वी 11वी 12वी कुमार भारती कुमार गावामध्ये काय काय करायचं आणि आज तुम्हाला जो विषय दिलेला आहे मराठीचा तो युवक भारती म्हणून दिलेला आहे. युवक आहात तुम्ही युवक होणाऱ्या
उद्याच्या महासत्ता भारताचे अतिशय सर्जनशील विद्यार्थी तुम्हाला घडत असताना तुम्ही जे वाणिज्य शाखेने घेतलेला प्रवेश आहे तो प्रवेश कशासाठी लावायचा आणि लावण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार याचा आत्मपरिचय जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्ही घेतलेल्या विषयाला मराठीवर न्याय मिळणार. विद्यार्थ्यांना बरं कॉमर्स करून काय करणार आहेस, कॉमर्स करून काय करणार आहेस. आमच्या वेळेस असंच होतं. काय असतं माहिती आहे का, मार्केटमध्ये कधी कोणत्या भाजीला कधी काय भाव येईल ते सांगता येत नाही. आज विद्यार्थ्याची संख्या वाढवलेली आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची संख्या मला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने दिसत आहे आणि कुठे हेच वातावरण माझ्या महाविद्यालयामध्ये आज जरी समजा आपण हात कमी वाटत असेल, विद्यार्थ्यांची संख्या कमी वाढवली असेल तर एकेकाळी अशा पद्धतीने अशा विद्यार्थ्यांची संख्या होती की मार्केट सारखं असते. काय एखाद्या समजा तुम्ही बाजारामध्ये फिरण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या जास्त सॅच्युरेशन झाल्यानंतर कोथिंबीर किंवा तुम्ही सांबार म्हणता ते 10 रुपयाला घेऊन जा विचारतील आणि एखाद्या वेळेस तुम्ही गेलो तर 20 रुपयाला इतके 2-3 पाने दिल्यानंतर तुम्ही विचारता इतकीच कामं. ही प्रवृत्ती एज्युकेशन मध्ये येत असते, प्रत्येक फॅकल्टीमध्ये येत असते. पण वाणिज्य शाखा ही अतिशय महत्वाची याच्यासाठी आहे की या फॅकल्टीला जे आहेत पैसा, वित्त, फायनान्स असं एकही सेक्टर नाही, असं एकही क्षेत्र नाही की तिथं पैशाची गरज नाही आहे ना. स्वतःपासून तर शेवटपर्यंत एखाद्या दवाखान्यात हिशोब पैशाचा करण्यासाठी तिथे अकाउंटंट नेमलाच पाहिजे, हिशोब तपासून असलाच पाहिजे. पण हिशोब तपासून जर तुम्ही घरी ऑफिस केलं तर तिथे डॉक्टर असलाच पाहिजे असं तुम्ही बघितलं का. वित्तीय प्रणालीचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास करण्यापर्यंत वाणिज्य शाखेचं महत्व तुम्हाला कळणार. मग आपल्याला काय शिकायचं आहे की आता प्रत्येक मी तर प्रामाणिकपणे सांगतो तेवढं दीर्घगंभीर बसू नका. मी काय फार मोठा वक्ता नाही किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असं करण्यासाठी आलो नाही. मला विद्यार्थ्यांच्या संसिद्धता मला पाहावं वाटत नाही, मी अंत करत नाही, मी महत्वाच्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न. मला माहित आहे संसिद्धता तुम्ही जास्त असते. ग्रामीण भागातले विद्यार्थी तर किती वेळ बसतो, आवाज नाही, कुरकुर नाही, एकदम शांतपणे वाटतं. मी बोलायला हजाराच्या विद्यार्थ्यांसमोर बोललेला आहे पण 4-5 वर्ष एकदम बिलकुल आपल्याला शिकत नाही तर दुसऱ्याला शिकू देत नाही. अशी प्रवृत्ती मला बऱ्याच ठिकाणी मिळते. मात्र शिवाजी महाविद्यालयामध्ये जेव्हा जेव्हा मी इथे आलेला आहे इथं संस्कार मला ज्या महामानव दिलेले आहेत हे मला निदर्शनास आले. मग आता आपण वाणिज्यामध्ये प्रवेशित झालेलो आहोत. काय शिकायचं आहे आणि खरं शिकल्यानंतर नोकरी मिळेल का, आपलं करिअर होईल का. मित्रांनो आपण कधीतरी खूप मागं असतो, खूप मागं असतो. म्हणजे काय होतं माहिती आहे का, तुम्हाला मार्गदर्शन नसते. तुम्ही ऐकण्यासाठी थोडंसं कमी पडतात, जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा बोलता येतं, तेव्हा आपल्या विचाराची क्षमता वाढते, स्वयंप्रेरित होता. प्रेरणा जरी काही नाही. आमचं प्राध्यापक काय आहे तुम्हाला वानखेडे सर सांगतील, पांडे सर सांगतील की एखाद्या विद्यार्थ्याला त्याला प्रेरणा देण्याचा मार्ग काय करतात. कोणा विद्यार्थ्याला प्रेरणा देतात की जो बेनफिल आहे, जो बेनफिल विद्यार्थी आहे त्याला प्रेरणा देण्यात एक उपाय असतो. जो पाण्यासारखा थंड आहे त्याला काय, एकीकडे पेट्रोल आहे एकीकडे पाणी आहे, डब्बी ओढली आणि मी पाण्याकडे फेकली तर ते विजून जाईल आणि ते पेट्रोल भडका होईल. तर असं ज्वलनशील विद्यार्थी काही या ठिकाणी उपस्थित असतात की नाही, त्यांच्यासाठी ही प्रेरणा आहे. महत्वाची बाब आहे की तुम्हाला काय शिकायचं, आपण मानू का आहोत, आपण कोणत्या गोष्टी मानून आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला माहिती असते पण त्याला काय म्हणतात हेच माहिती नसतं. ही बाब खूप विचित्र आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये. माझ्यापासून मी ज्यावेळेस होतो ना शिक्षणासाठी हे मला काही पासून समजत नव्हतं की मला काय व्हायचंय. मला करिअर करायचं आहे. मला प्रामाणिकपणे सांगा, करिअर या शब्दाचा अर्थ आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, विदर्भामध्ये राहतो, मराठीमधून किती जण सांगू शकते. मराठी निवडणूक करिअर आहात ना, सगळ्याला तर करिअर करायचं आहे.
करिअरसाठीच तो या ठिकाणी मला बोलवलेलं आहे की सर यांना करिअर करायचं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं हे सांगा. आता मला सांगा त्याला करिअरच माहिती नाही तर कसं? फक्त वेळ घेतो आपण आपल्या वेळ आणि घर घडवण्यासाठी मग आपल्याकडे काय करतो आपण कधी कधी आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी दोन गोष्टीकडे जास्तच काय देतात की नाही आमचं शिक्षण झालं नाही सर, खूप गरिबी होती, आईची परिस्थिती, बाबाची परिस्थिती, शेती नाही, दुसरीकडे श्रम करत होतो. ह्या दोन चार गोष्टी आपण आणण्याचा प्रयत्न करता म्हणतच थांबतो. आपण छोटे छोटे काय बघत नाही, करिअरला कारकीर्द म्हणतात. तुमची कारकीर्द कशी असली पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आता वावरत आहात, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही या विभागामध्ये या वाणिज्य शाखेमध्ये तुम्ही प्रवेशित झालेला आहात, त्या वाणिज्य शाखेमध्ये मला जर माझं भविष्य करायचं असेल, माझी उंची मला गाठायची असेल तर मला काय केलं पाहिजे, मी काय करू शकतो हे तुम्हाला ओळखलं पाहिजे. आपण ओळखत नाही. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची ही फार मोठी समस्या आहे की नाही सर अशी परिस्थिती आहे. गरिबी ही शिक्षणाच्या आत येत नाही हे मी प्रामाणिकपणे सांगतो. त्या सरांनी खूप चांगल्या पद्धतीने कार्यात्मक स्वरूपामध्ये संसार विद्या म्हणून मला आठवले माझी छोटीशी चाळणी की नवीन कधीच तुमच्या शिक्षणामध्ये आढळू शकत नाही. बाजारात जर दुःखाची विक्री असेल तर माझ्या एवढी संपत्ती कोणाकडे जमलेली नाही, इतकं दुःख बघलेलं आहे. बाजारात जर दुःखाची विक्री असते तर माझ्या एवढी संपत्ती कोणाकडे जमली नसती. दावे असली म्हणून सापडले असते तर पृथ्वीला पाण्याची गरजच नसली नसते. आपण काय करतो, नाही सर मला असं काम करावं लागतं, तेच करून द्या. तुम्हाला झुकून पेटण्याशिवाय तुम्हाला करिअर करताच येणार नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी या वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेल्या कार्यक्रमाचा अवलंब नुसतं महाविद्यालयाच्या हॉलमध्ये रस्ते नाहीये की आपण काय वेचतो, आपल्याला काय घ्यायचं आहे, आपण काय घेणार आहोत. जे आपल्याला आवश्यक आहे ते वेचण्याचा प्रयत्न केल्यावर विद्यार्थ्यांमध्ये करिअर होऊ शकतो, नाहीतर नाही. आज सध्या परिस्थिती खूप खराब आहे. पलीकडच्या गोष्टी मला माहित आहे, तुम्हाला सांगतो लय पलीकडच्या म्हणजे तुम्हाला माहिती नाही असतील भीक मारायचे ट्रेनिंग चालू असते माहिती आहे तुम्हाला. नाशिकमध्ये मुंबईमध्ये असे काही क्लासेस आहेत भीक मारायचं ट्रेनिंग ऐकलं. चांगल्या चांगल्या लोक जातात तिथं काही कशा पद्धतीने भीक मागितली पाहिजे. इतकी स्पर्धा आहे, सॅच्युरेशन खूप झालेला आहे. पण याही सगळ्या बाजूमध्ये आपल्याला मार्ग करायचा आहे आणि आपल्याला वाणिज्य शाखेतून मार्ग करायचा आहे. वाणिज्यामध्ये काय आहे, आर्थिक विश्लेषण, आर्थिक बाबी, वित्तीय प्रणाली या सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी लागू होत असतात. याच्यामध्ये वेगळे करण्यासाठी आपण प्रमाणामध्ये काय आहे. मग ते अकाउंटन्सी असेल, विषय तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. अर्थशास्त्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, वित्तीय व्यापार असेल, हे सगळे विषय आहेत. व्यवस्थापन या विषयाला आपण आपल्या पद्धतीने न्याय दिला तर हे विषय सगळे तुम्हाला न्याय देतील आयुष्याला. आणि मग तुमच्यासाठी सांगतो की तुम्हाला जर काही देण्याचा प्रयत्न केला असेल की विचार करून करणार काय आहेस तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मला काय करायचं आहे. मग काय करायचं आहे, नर्सरीसाठी तर आपण घडवतो प्रत्येक. तुम्ही काय आहे की आपण हे विभाग वाढलेले आहे. सायन्स वेगळा आहे, ते खूप हुशार असतात. जे 10वीला 11वीला 10वीला जास्त मार्क मिळतात ते सायन्सला जातात. त्याच्यापेक्षा मग थोडेसे जे असतात ते कॉमर्सला जातात, त्याच्यापेक्षा अजून थोडेसे लोएस्ट असतात ते आर्ट्सला जातात. हे आपण करिअर आपण कोणताही विषय असो, कोणताही शाखा असो, त्या शाखेमध्ये तुमचं प्रावीण्य काय आहे, तुमची मेहनत काय आहे ही फार महत्वाची आहे. आणि ती मेहनत देत असताना तुम्हाला एक गोष्ट आठवणी ठेवावी लागणार आहे की जेव्हा तुम्ही स्पर्धेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करता त्या स्पर्धेमध्ये किती जागा आहेत हे पाहण्याची गरज नाही, तुम्हाला किती जागा हव्या. पोरांची फार वाटतं 12वी झाले की तुम्ही हा अकोला जिल्हा 40, अमरावती जिल्हा 200 भरतीसाठी म्हणजे जागा आहेत.
आपण असं पाहतो ते नाही पाहिजे. आपण काय बघितलं पाहिजे, मला कुठे जायला लागणार आहे त्याला मग याच्यामध्ये मला खरंच कसं व्हायचं आहे याची तुम्ही आराखडा बांधला पाहिजे ना, याचे धोरणे ठरवले पाहिजे ना. नुसतं वाणिज्य शाखेमध्ये आम्ही नोकरी घेतलेली आहे, मला बीकॉम मी नक्कीच सांगतो मी बीकॉम मध्ये घेतले. नुसती मार्काला तुमच्या म्हणजे मार्क सीटवर तुमच्या मार्काची सूट नको आहे. 90% आहेत, 95% आहेत, ते घेऊन जर तुम्ही गळ्यामध्ये घालून कुठेही फिरण्यासाठी गेलं तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. कोणतीच नव्हतं. तुमच्यामध्ये कौशल्य काय आहे, तुम्ही कौशल्यावर तुमची स्किल एज्युकेशन काय आहे, म्हणून वाणिज्य शाखा ही तुम्हाला व्यावसायिक स्वरूपामध्ये तुमच्यामध्ये जे तुमचं व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्व विकसित करण्याचा प्रयत्न करत असते. वाणिज्य शाखेमध्ये असे काही विषय आहेत की त्या विषयाला नैतिकता सुद्धा जोडलेली आहे, दुवा आहे. अर्थशास्त्र शिकत असताना शिकवायचं वाणिज्य नियम काय आहे, इतर परिस्थिती काय आहे, अर्थशास्त्र हे कसं आहे, हे विज्ञानातील शास्त्र आणि समाजशास्त्र हे दोघांचा दुवा आहे. हे लवचिक आहे, पातळ आहे. आणि ही नैतिकता जी आहे ही नैतिकता तुम्हाला व्यावसायिक अर्थशास्त्र शिकत असताना जशा पद्धतीने शिकते त्याच्याच वाणिज्य शाखेची व्यापार क्षेत्राशी तुम्ही जोडणी करताना व्यापाराने जर आपल्याला रुची वाटायची असेल तर नैतिक शास्त्राचा अभ्यास सुद्धा तुम्हाला या वाणिज्य शाखेमध्ये करायचा आहे. म्हणून चांगल्या पद्धतीचा माणूस सुद्धा वाणिज्य शाखा घडवत असते. हे अतिशय महत्वाची बाब आहे. शिक्षणातला तर सगळा घटक आहे. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल 2007च्या जवळचा मी विचार सांगतो. 1960 पासून जपानी क्रांती केली होती, म्हणजे सुरुवात केली होती प्रगतीला. 1960 पासून 1980 ला तो प्रगत झाला विश्वामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये दुसऱ्या नंबरवर आला होता 1980 ला. आज जपानची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. चीनचा विचार करण्याचा प्रयत्न केला तर 1990 पासून त्याने प्रगती केली होती चीनने. त्याला कुठे दुसऱ्या स्थानावरती येऊन पोहोचला होता. ऑगस्ट 2022 मध्ये आपले गव्हर्नर जे होते डेप्युटी गव्हर्नर विनीत बात्रा यांनी एक घोषित केलेलं आहे, सांगितलं होतं की जर समजा 2022 पर्यंत देशाची आर्थिक विकास होण्याचा प्रयत्न झाला, आर्थिक जी काही विकासाची बाब आहे 11% ही जर सातत्याने होण्याचा एक दशक फक्त 10 वर्ष जर होण्याचा प्रयत्न केला तर भारत हा 2030 मध्ये आर्थिक सत्तेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येईल असं त्यांनी घोषित केलं होतं. आणि जर काही कारण असतं आपल्या इथे संकट वगैरे निसर्ग म्हणजे येणाऱ्या ज्या समस्या आहेत ते भरपूर प्रचंड स्वरूपामध्ये आहेत, परंतु त्याच वेळेस त्यांनी पात्राने काय म्हटलं होतं की जर समजा नाही तर 1 दशक समजा 11% झाला, 4-5% जर प्रोग्रेसनं आपण विकसित होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपामध्ये भारत आज 2031 पर्यंत दुसऱ्या स्थानावर आहे आर्थिक विश्वाच्या, आर्थिक विकासाच्या. तुम्ही म्हणता की आम्हाला काय सांगता सर, आम्हाला 8 तासांना 2031 पर्यंत सांगा. तर ही जी आर्थिक विश्वाची जी काही संकल्पना नजरेसमोर ठेवायची आहे त्याची पायाभरणी जी आहे आतापासून होत आहे, आता होणार आहे. आणि ती पायाभरणी मजबूत करण्यासाठी तुमच्यासारख्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. जे वेगवेगळे आज जे निर्माण झाले वेगवेगळे क्षेत्र आहेत ही त्यामुळेच असेल. तुमचे फॉरेन मॅनेजमेंट असेल, विदेशी व्यापाराचे मॅनेजमेंट असेल, व्यवस्थापन असेल, या सगळ्या क्षेत्राशी तुम्हाला जुळून घ्यायचं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. विविध संघ आहेत. तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे की एमपीसी करता येते, बँकिंग क्षेत्रामध्ये जाता येते, हे तर तुम्हाला माहितच आहे. आज तुम्ही 2 बोटावर ज्ञान चालवता आहे का नाही. प्रत्येकाच्या खिशामध्ये ज्ञानाची आवड म्हणजे गंगा वाहत मोबाईल पाहून राहावं. तुम्हाला काय शोधायचं तुम्ही प्रत्येकाने सांगा मला काय करायचं, मला काय करायचं, कोणतं सेक्टर कसं आहे, कोणतं सेक्टर कसं आहे हे सांगत बसून तुम्ही. तुम्हाला रिटर्न झाल्यानंतर बँकिंग करता येईल, इन्शुरन्स म्हणजे सेक्टरमध्ये जाता येईल, विमा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संधी आहेत, पण तुम्हाला सल्लागार होता येईल. हे तर आहे. युपीएससी एमपीएससी मध्ये आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल, ह्या सगळ्या गोष्टी प्रशासन उत्तम प्रशासन कशा पद्धतीने होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या संध्या तुम्हाला भरपूर आहेत. वेगवेगळ्या संध्या आहेत. तुम्ही कर्जाचं जर काहीच नाही झालं तर तो चांगला व्यावसायिक म्हणून जे काही हातगुण असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, कामगिरी आहेत,
व्यापाराच्या दृष्टिकोनातून संकलित होणाऱ्या सगळे मूल्य आहेत, ते मूल्य तुम्हाला या निर्देशात शिकवत असतील तर तुम्ही प्रामाणिकपणाने शिकलात तर. म्हणजे फक्त करिअरचा संघर्ष शोधून येत नाही की मला पाहणे की मला कोणतं करिअर करायचं, मला कशामध्ये तयार आहे तुम्हाला कळतंय. तुम्हाला वेगवेगळे ह्या संधी आहेत, तुम्हाला मी सांगतोय द्या की तुम्ही बीकॉम झाल्यानंतर एमकॉम करू शकता. एमकॉम नंतर काय तुमच्या वेगवेगळ्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा आहेत, बँकिंग क्षेत्रामध्ये IBPS SBI याचे ग्रुप आहेत, याच्याकडे एक्झाम देऊ शकता, चांगले मॅनेजर होऊ शकता. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि सगळ्यांचं आवडतं तर सीए म्हणून माहितीच आहे की प्रत्येकच व्यक्ती काय करत असतो, परीक्षित होत असताना मला सीए व्हायचं म्हणण्याचा प्रयत्न करतो. पॉप्युलर असेल द्यायला काय कॉमर्स मध्ये असताना म्हणून पाहिजे आपण द्यायला तर सीए कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट सीए सुरू आहे ना. पण कसं हो फक्त ग्रॅज्युएशन झाल्यावर हो याचा पूर्ण आराखडा हे पूर्ण ध्येय तुम्हाला निश्चित करण्यासाठी आजपासून तयारी करावी लागणार आणि आत्तापासून तयारी करावी लागणार. तुम्हाला सांगितलेलं चायला विद्यार्थ्यांमध्ये फक्त आपल्या विद्यापीठामध्ये मला वाटतं आपल्या इथे किती कॉलेज असतं सोबत का तुम्ही त्या विद्यार्थ्याशी फक्त कंपॅरिझन करू नका, स्पर्धा करू नका. काय वाटतं तुम्हाला तर आपल्याला पूर्ण भारतभर स्पर्धा करायची आहे. तर भारतभर स्पर्धा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, कसा आहार तयार करावा लागणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, कशा पद्धतीने हे नवीन नवीन जे भागवत सर सावंत सर हे जे नवीन आलेले प्राध्यापक वर्ग आहे यांच्याकडे आता कसे सॅच्युरेशन चालले आहे, कशा पद्धतीचे अपडेशन आहे, अमेंडमेंट काय आहे, आज अर्थविश्वामध्ये कशा पद्धतीचे बदल होत आहे, व्यापारिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचे धोरण बदलत आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट कराव्या लागणार आहे. तर तुमचं कुठेतरी विजयासाठी मग आपण ह्या करिअरच्या गोष्टी करत असताना आपल्याला आता विचार करत असताना काय काय करायचं आहे. महाविद्यालयामध्ये हे वाणिज्य विद्यार्थ्यांच्या वतीने जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात हे कार्यक्रम फक्त तुम्हाला दरदिवशी बसवावं तुमच्यावर थोपावं आणि याचा जो काही लेखाजोखा आहे तो फक्त विद्यार्थ्याला बघावा आहे का नाही. तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो का विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खरं भ्रम असतो प्राध्यापकाचं काय काम आहे, त्यांना वडील सांगितलेलं आहे घ्या कार्यक्रम आणि बसा जबरदस्तीने सर सगळे बोलवतात आणि मग जबरदस्तीने बसवतात. ही बाब नाही आहे. प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी हे ओळखलं पाहिजे. अरे इथे येणारा प्रत्येक प्राध्यापक हा विद्यार्थ्यासाठी असतो हे तुम्ही काय लक्षात घेत नाही. आज जे प्राध्यापक 2.5 लाख रुपये उचलतो त्या महिन्याचे हे कशासाठी उचलतो तुमच्या घरी त्यांच्याकडे पैसे कमी आले नाही तुम्ही पास झाले नाही तर तुम्ही महिन्याला एक इन्क्रीमेंट होतं का वाढत झालं. जेव्हा तुम्हाला प्राध्यापक प्रीतीने सांगतो बोलवतो की तुम्ही काहीतरी करा कसं तरी अरे आम्ही काहीतरी धंदा आहे तुम्ही धंदा केला पाहिजे चांगला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही मानसिकता असते. आणि मग ही मानसिकता आहे निर्माण करत असताना प्रोग्रामच्या माध्यमातून तुमच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो समर्पित करतो. तर तुम्हाला काय हे करतो आहे प्राध्यापकांच्या म्हणजे पांडे सर वानखडे सरांना शिवाय देतील कार्यक्रम घेतल्यानंतर ही भावना तुमच्या मनामध्ये असते. आता तुम्ही लहान आहात म्हणजे पहिल्या वर्गात आहात म्हणजे आधी तुम्ही मोठे लहान आहे तुम्हाला असं केलं सर्वीला वाटतं की मी आता महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे बस पिक्चर मध्ये कसं होतं तसंच झालं पाहिजे. ह्या जर कल्पना तुमच्या मनामध्ये आल्या तर मग तुमचं करिअरला सांगणे काय फायदा नाही आणि रोज बघून काय फायदा. इतर येत असताना विद्यार्थ्यांना असं ठरवलेलं आहे की विद्यार्थी असतो विद्यार्थी हा प्रत्येक स्थानाक्षर प्रत्येकाची बुद्धी सारखीच असते परंतु त्यांना कशा पद्धतीने ओळखायचं त्यांना कशा पद्धतीने प्रभावित करायचं त्यांना कशा पद्धतीने प्रेरणा द्यायची याच्यासाठी तुम्ही सगळे कार्यक्रम आणि हे कार्यक्रम तुम्ही करावे लागत होते आम्हाला म्हणून विद्यार्थ्यांनी आता पाहिलं दिवसच करून दाखवलं की हे जर पोरं विद्यार्थी कार्यक्रम करत नसतील तर त्यांना क्रेडिट देऊ
तुमच्या आता अटेंडन्स झाले असतील झाले. उद्या सरांना आली काय एखाद्या विद्यार्थ्यांना ठराविक आव्हान नापासून बसा बोलू. त्यांनी जे ठरवलं की नाही या पोरांना हे कधी चाललेले नाही, यांच्यासाठी अभिवृद्धी केलेला कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये काय मिळणार आहे याची तर त्यांना कल्पना नाहीच आहे. तर नाही माझ्या नाही काय करतात ते ही जर समजा भावना तुमच्या मनामध्ये असेल तर तुमचं करिअर कसं होईल पोरांना. तुम्ही आईची आईवडिलांची किरण कशी होऊ शकता. किती लहान लावतात ते विचारले आई काय काय करतात तुमच्यासाठी. तिथे निवडत असताना काम करत असताना बाप मोठेपणाने सांगतो पोरगा माझा 13वीला गेला त्यांना बीकॉम म्हणता येत नाही. माझी मुलगी 13वीला गेली बीकॉम काहीतरी कळेल किती मोठी अपेक्षा असते. एक पिढी जन्मली तर 3 मुलं विद्यार्थी एक पिढी जन्मली चांगल्या पद्धतीने झाली तर सुरेश आयटमचा जमाना चालला असता माहिती का तुम्हाला. मर्डर करण्याची गरज नाहीये. आपण खूप मागे आहोत. आता हे जे काही दादागिरी वगैरे हे काही प्रमाणामध्ये बंद झालेलं आहे. आता काय झालेलं म्हणजे स्लो पाहिजे. एखाद्या माणसाला तर एखाद्या तुम्ही पिढ्या खराब करायच्या असतील तर काहीच नाही. एक तर घरातला चांगला जो विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल तिला वाम मार्गाला लावून टाकायचं बस. म्हणजे तिचे आई वडील शिकायला मिळू शकत नाही. तेही या पद्धतीने भीक मागून खातील आणि त्यांचं येणारं आपत्ती याच्यावरून परिणाम होईल ते याच पद्धतीने जगेल. एक जर व्यक्ती जगला एक जर विद्यार्थी शिकला तुम्ही जर शिकले तुम्ही जर तुमच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला तर मरत असताना तुमच्या आईवडील काय करतील की समाजामध्ये म्हणतील की मी जे काम केलं तेव्हा माझ्या मुलीने केलं नाही माझ्या मुलाने केलं नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने जेव्हा तुम्ही तुमच्या पायावर उभा असा तुम्ही स्वातंत्र्य स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी करू शकाल. तुमच्यावर कोणत्याच प्रकारचे बंधन राहणार नाही आणि तुम्ही मुक्त ज्यावेळेस आयुष्य जगाल त्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीचे निर्णय घ्याल. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुख वगैरे लाभून घ्याल. तुम्ही जर जगलात तर आणि तुमच्या येणाऱ्या आपत्त्याला तुमच्यापेक्षा जास्त सुविधा तुम्ही उपलब्ध करून देणार. म्हणून एक जर समजा पिढी करण्याचा प्रयत्न केला तर 3 पिढ्या करतात हे आपल्या लक्षामध्ये येते. आपण फक्त समजून घेतो आणि वाटत नाही तुमच्यावर. मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगालो की जेव्हा वानखेडे सरांनी या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रम जर तुमच्यावरती सांगितलं तुम्हाला सूचना दिली तुमच्या ग्रुपवर आलं की अशा पद्धतीने अशा विद्यार्थ्यासाठी हा प्रोग्राम आहे तर प्रोग्राम तुम्ही सर बोलवण्याच्या अगोदर तुम्ही येऊन बसणं आणि तुम्हाला काय वेगळं असतात काही मी म्हणत नाहीये की या ठिकाणी प्राध्यापकाचं कसं असतं काही काही प्राध्यापकाचं की माईक मिळाला की सुरू होतं पण त्याची सहनशीलता पाहून त्यांना काय मिळायचं हे महत्वाचं असतं. पण असे काय आत्मसात करण्यासाठी तुम्ही त्याला पाहिजे आम्ही करतो आणि एक तर महिन्याच्या 2-2 महिन्याच्या ओरिएंटेशन रिप्रेशन जातो का सगळेजण येणारे प्रभावित लोक असतात आम्हाला घेता येत असतात तर आम्ही काहीतरी घेतो. तुम्ही 100%पैकी 2% त्याच्यातून घ्या परंतु ज्या ठिकाणी व्यक्तीने तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी अतिशय उत्तम पद्धतीने आलेला आहे तर 100% पैकी 50% घेऊन तुमचं तुम्ही आयुष्य बदलून घ्या. सांगणं कोणतं हे कशासाठी मिळालं योजनामध्ये एनसीसी राष्ट्रीय सेवा योजना हे तुम्हाला तुमची जाणीव निवड करून दिलीच आहे. सामाजिक जाणीव प्रत्येक व्यक्तीला वाटतं तुम्ही माझ्या पद्धतीने खुश राहतो. अरे आज आपली अशी नैतिकता गेलेली आहे की यदा कदा आपण रोडवर जात असताना झालेला ऍक्सिडेंट पाहत असेल आणि तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही न बघता जाता किंवा मोबाईलवर पाहता काढता व्हिडिओ कोणाला पाठवू ही कॉम्पिटिशन असते. मी कोणाला पाठवू मी कोणाला पाठवू कल्पना करायला तोच असेल जर आपल्या घरातल्या कोणाचा झाला तर आपण कशी याचना करतो लोकांकडे कशी योजना करतो. ही बाब नैतिकता आपल्याकडून गेलेली आहे. तुमच्याकडे सामाजिक भान असलं पाहिजे. उद्या समाज हा एकत्रित करून या देशाचा विकास कसा झाला पाहिजे हे विद्यार्थ्याच्या हातावर तरुण विद्यार्थ्यावरती आहे. आज विश्वस्तरीय आपल्याला तरुण म्हणते काय म्हणते भारत हा तरुण आहे भारत हा तरुण आहे. जास्तीत जास्त मनुष्यबळ तरुण भरपूर आहे परंतु बेरोजगार तरुण काय आहे. सगळ्या गोष्टी तरुणांना काय कराव्या लागतात. राष्ट्रीय सेवा योजना असेल तुमच्याच मस्तकी मारलेली आहे. NSS आहे तुमच्याच मस्तकी मारलेली आहे. इथले सगळे कार्यक्रम आहेत ते तुमच्याच मस्तकी का तरुणांनाच का माझ्या तरुणांना काय करावं लागतं. छोटे कामे वगैरे कदाचित हा रस्ता आहे त्या रस्त्यावरती छोटा असा दगड टाकलेला आहे
आणि त्या दगडाला जर समजा एका कदाचित एखादा छोटा बालक गेला तर त्याचा विचार येत नाही, तो त्या दगडासोबत खेळतो. जर त्याला त्या दगडाकडे एखादा वार्धक्य गेलेला माणूस गेला, म्हातारा माणूस गेला, तर त्याला विचार येतो की या दगडाने काहीतरी होऊ शकते, ऍक्सिडेंट होऊ शकेल, अडथळा आहे, तर त्याला उचलता येत नाही, त्यात ताकद नाही. आणि तेवढ्या त्याच रस्त्याने जर तरुण वर्ग गेला तर त्याला विचारही येतो की याच्याने काहीतरी होऊ शकते आणि त्याच्यात क्षमताही असते, ताकदही असते, दूर करण्याची. म्हणून सगळा भार या देशाच्या तुमच्या तरुणावर. आणि मग आपण तरुण जर वाणिज्य शाखेमध्ये आलेले आहोत तर वाणिज्य क्षेत्रामध्ये हे जे निर्माण झालेल्या संधी आहेत यांना बदलण्यासाठी कशा पद्धतीने आपण वावरणार आहोत हे तुम्हाला तुमचं आत्मपरीक्षण करायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्या बाबींना तुम्हाला सोबत घ्यायचं आहे. मग राष्ट्रीय भाग असो, राष्ट्रीय सेवा योजना असो, NSS असो किंवा इतरत्र ज्या काही स्कीम्स असतील, तुम्हाला ज्या काही लादल्या गेलेल्या असतील त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः ट्रेनिंग झालं पाहिजे. आम्ही सांगून जाऊ नाही, अर्धा तास बोलल्यानंतर तुम्ही इकडे विसरून जाता, परंतु तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मला काय करायचं आहे. मी ज्या वाणिज्य शाखेमध्ये आलेलो आहोत त्या वाणिज्य शाखेला कोणी म्हणजे गाडबोड लावू नये की बीकॉम करून बेकाम आहे असं म्हणू नये. ही धारणा जोपर्यंत तुमच्या मनामध्ये येणार नाही मित्रांनो तुम्हाला करिअर घडवता येणार. समजा आहे प्रत्येक वेळा मी तुम्हाला एकच वाक्यामध्ये सांगितलं की असं कोणतं क्षेत्र नाही की तिथं अकाउंट लागत नाही, फक्त तुमची स्किल आहे. तुम्हाला करायचं आहे वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना खूप मोठा कक्ष आहे, रुंदवलेला कक्ष आहे. हे तुम्ही माझे सगळ्या गोष्टी सांगितल्या, CS व्हा, काय CMA व्हा, CA व्हा, MA तो निघले जा, MA चे वेगवेगळे प्रकार, काही करू शकता. काहीच नाही झालं तर छोटासा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह आपण करू शकता. हे शाश्वत आहे, म्हणजे तुम्ही भुके राहू शकत नाही. ही बाब फार महत्वाची आहे. आणि ह्या सगळ्या कल्पना, ह्या सगळ्या घटक जर तुम्हाला अधोरेखित करायचं असेल तर महाविद्यालयाने निर्माण केलेल्या ह्या ज्या काही आराखडा आहे किंवा धोरणे आहेत या धोरणाचा अवलोकन तुम्हाला करावा लागणार आहे. प्रत्येक तुम्हाला विषयासाठी व्हिजिट्स आहेत. मला वाटतं बँक व्हिजिट तुमच्या व्हिजिट जात असेल ना सर, मार्केटसाठी सगळ्या व्हिजिट ज्या आहेत त्या व्हिजिट करणं कंपल्सरी आहे. प्रत्येकाचे अटेंडन्स असणं कंपल्सरी आहे. तिथं तुम्हाला जर पास करायचं असेल ही 3 वर्ष तुम्हाला सुखरूप काढायची असतील तर विद्यापीठाने जे काही दिलेले नॉर्म्स आहेत, रूल्स आहेत, त्या रूल्सनुसार तुम्हाला सगळ्यांना वापरावं लागणार. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमची अटेंडन्स असलीच पाहिजे, क्रेडिट घेतलेच पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये वाणिज्य शाखेचे विद्यार्थी अग्रेसर असलेच पाहिजे. कारण पांडे सरांना खूप मला पांडे सरांनी काही सांगायचं तुमच्या शिवाजी याच कॉलेजच्या जिल्हा लेवलवर कॅम्प होत आहे तसं गाळंडे, देऊळगाव गाळंडे काय तयार नाही, देऊळगाव आहे. हा, या गाळंडेला मला बोलवलं होतं त्या ठिकाणी. आपल्या राष्ट्रीय शहरामध्ये चांगलं युनिट आहे, 100 युनिट आहे. मी तिथे गेलो होतो, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिला त्यामध्ये जिल्हा लेवल त्याच्यावर आपण हे केला होता. सगळ्या गोष्टी आपण करतो, करणार आहोत. हेच फक्त शाश्वत तुम्ही काय करा की तुमच्या समर्पक स्वरूपामध्ये तुमच्या मनाला एक ठरवून घ्या की मला वाणिज्य शाखेमध्ये पुढे येत असताना, वाणिज्य क्षेत्रामध्ये मला पुढे पाऊल टाकत असताना वाणिज्याशी कशा पद्धतीने मी व्यवहार केला पाहिजे, कशा पद्धतीने मी हे अध्ययन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि कशा पद्धतीने मी मार्गदर्शन स्वीकारलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपामध्ये मला वाटतं तुमच्या यशाला कोणी ओळखणार नाही. तुमची अग्रगती आणि तुमची प्रगती हे तुमच्या हातामध्ये आहे. आम्ही फक्त नामनिर्देशित आहोत. तुमचं आयुष्य तुम्हाला घडवून घ्यायचं आहे. तुमच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्हीच आहात. फक्त आम्ही गायडन्स करतो, फक्त मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. मेहनत तुम्हालाच करायची आहे आणि मेहनत निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही करता अशी अपेक्षा व्यक्त करतो. जास्त वेळ दिला तुमचा घेत नाही. या ठिकाणी मला बोलवलं वानखेडे सरांनी, त्या महाविद्यालयामध्ये पांडे सरांनी प्राचार्य केलं. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट स्वरूपामध्ये
बोलके सरांनी संचलन केलं. सोनवणे सर, भागवत सर, सावंत सर, प्राध्यापक भगिनी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण सर्वांनी अतिशय शांततेने मला ऐकून घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं विनय करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. थँक्यू. जमलं का? बोलके करण्यास हवे असते संभाषण. बोलके करण्यास हवे असते संभाषण. आधारासाठी हवे असते आश्वासन. योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक असते मार्गदर्शन. आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय प्राध्यापक सुमेशजी कावळे सरांनी अतिशय सुंदर असं विद्यार्थ्यांना, वाणिज्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी त्यांच्या भाषणामधून विद्यार्थ्यांना सांगितलं की भविष्य काळामध्ये आपल्याला खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, पण त्यासाठी आपण आपल्याला स्वतःला तयार करावयाचं आहे. कशा पद्धतीने तयार करावयाचं आहे स्वतःला सरांनी सांगितलेलं आहे आणि आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. हा अतिशय मोलाचा संदेश सरांनी आपल्या व्याख्यानातून दिला. अतिशय सुंदर असं सरांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं. धन्यवाद सर. आणि यानंतर जो कार्यक्रम जो असतो त्याच्यामध्ये अध्यक्षीय भाषण असते, परंतु आपल्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे अध्यक्षीय भाषण इथं होणार नाही आहे आणि आपण त्यानंतर आभार प्रदर्शनाकडे आपण वळणार आहोत. प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली, आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली आणि आपल्या या आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शनाचा जो भार आहे मी सोपवणार आहे. कुमारी गीता मामनकर, बीकॉम सेकंड इयर इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी आहे. तिनं आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं अशी मी तिला विनंती करतोय. सुरुवात करते आभाराला, सुरुवात करते आभाराला. माझ्या स्थानिकांनी विचारणे जीवनाचा प्रकार सुखकर आणि यशस्वी होण्यासाठी मदत होते असे आजचे व्यक्तिमत्व, आजचे प्रमुख पाहुणे यांचे मी आभार व्यक्त करते. सर, तुमच्या व्यस्त दिनचर्येतून वेळात आपण इथे आलात, कार्यक्रमाची उपस्थिती वाढवली. खरोखर अशा कार्यक्रमाची उपस्थिती आपल्या कार्यक्रमाची खरोखर शोभा वाढवली आणि आपल्या अमूल्य विचारांचे ऐकण्याची संधी मिळवली. त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. तसेच महाविद्यालयाच्या वतीने देखील मी तुमचे आभार व्यक्त करते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी मार्गदर्शन करणारे वाणिज्य विभागाचे प्रमुख जी.वाय. वानखडे सर देखील उपस्थित राहणे याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष